मुलांना आज मराठ्याच्या मुलाबाळांना जीव सुद्धा दिले जात नाही इथं। मराठ्यांच्या मुलावर जो अन्याय अत्याचार झालाय, या अन्याय अत्याचाराला हे पूर्ण सरकार जबाबदार आहे। या सरकारला जरांगे पाटील धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पाहत असाल माझ्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, चहू बाजूला या फ्रीवेवरती आपल्याला मराठा तरुण सहभागी आहेत। काय सांगाल तुम्ही, कुठून आलेला आहात? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काय मुंबई सोडत नाही। जोपर्यंत दादाचा एक तो निर्णय येत नाही, आमचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही काय मुंबई सोडणार नाहीत। काही जरी झालं तरी आम्ही काय मुंबई सोडणार नाहीत। आम्ही येताना आमच्या गावातून 100 लोक इथं मुंबईमध्ये आलेले आहेत। 1-2 महिन्याचा किराणा आम्ही संघ घेऊन आलेलो आहे। आम्ही पूर्ण इथं राहण्याची तयारीनिशी आलेलो आहे, कारण की आमच्या मागण्या जोपर्यंत इथं भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, अशा वेळेला तुम्ही राहणार कुठे, खाणार कुठे? आम्ही स्वतः ताडपत्री टेम्पोला पूर्ण पॅकिंग करून घेतलेली आहे। आम्ही पावसाला प्रत्युत्तर देऊन इथं मुंबईमध्ये राहण्यासाठी आलो। जोपर्यंत दादा म्हणत नाहीत की आपल्याला आरक्षण भेटलंय तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही म्हणतात। मी व्हिडिओ जर्नलिस्टला सांगू इच्छितो, तुम्ही हे दृश्य सर्व न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवा। आता 6:15 वाजलेले आहेत आणि हा फ्रीवे आपल्याला संपूर्ण जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। या फ्रीवेवरती आपल्याला सर्व घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात। आपल्याला आम्ही 2 महिन्याचा किराणा घेऊन आलेलो आहोत। या मुसळधार पावसामध्ये देखील आम्ही या ठिकाणी राहणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जातात। आपण पाहत असाल तर हे सर्व मराठा तरुण, हे मराठवाडा असतील, पश्चिम महाराष्ट्र असतील किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या सर्व भागातून आपल्याला हे जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण काही तरुणांशी देखील बोलणार आहोत। काय सांगशील, कुठून आलेला आहेस तू? मी नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहो, कर्नाटकमध्ये शेवटच्या तालुक्यातून नायगावहून। आज तिथं अतिवृष्टी चालू आहे, गावामध्ये घर बुडाले, शेती म्हैस बांधून आहे, तरी पाटील सांगल्यानं आम्ही आरक्षण आणायला इथं आल्या मुंबईमध्ये। आमच्या गावून 50 लोक आलेले आहेत। 20 किलोवॉट मीटरवर माझी गाडी आहे आणि पहिल्याला पाणी नाही, कोणताही दुकानदार पाणी देईना चले। तुझ्या गावाला तुझं घर बुडालंय, तुझी म्हैस बुडालेली आहे, मात्र तू या आरक्षणाची लढाईत मुंबईत उतरलाय। घरच्यांची काय प्रतिक्रिया नेमकी? घरचे मला फोन केले होते, पाठिंबा दिलेत, बाबा तू तर जाय तिथं मुंबईला, मजा नका येणं होत नाही। आणि आज मला शेजारी माझी म्हैस सोडायला रात्री संध्याकाळी 12 वाजता गेलाय तिथं, आणि आम्ही इथं मराठी सगळे आलेलो आहोत मुंबईमध्ये। तू एक तरुण म्हणून मुंबईमध्ये पोहोचलेला आहे, किती दिवस मुंबईमध्ये राहणार आहे? कारण की मुंबईमध्ये पावसाची मुसळधार स्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व मराठा बांधव राहणार कुठे आहात? तुमच्या जेवणाची काय व्यवस्था असणार आहे? आज आम्ही पाटील सांगल्यामुळे 2 महिन्याचं या ठिकाणी राशन आणलेलं आहोत, आणि जोपर्यंत पाटलाचा आम्हाला आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही। खायचं आणलंय सगळं, बरोबर आहे, संडासची सोय नाही या ठिकाणी। तुमच्या माध्यमातून एकच सरकारला माझी विनंती, हात जोडून। बरोबर आहे तुषार, आपल्याला आजूबाजूची दृश्य बघता येतील का? कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसतेय, ट्रॅफिक जाम सुद्धा दिसतंय, पाऊस असला तरी सुद्धा गर्दी वाढलेली आहे। सर्व दृश्य दाखवावी या ठिकाणी, ही दृश्य आपण थोडी लांबची दृश्य तरुण आपल्याला हे सर्व मराठा बांधव आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। मी तुम्हाला एका ब्रिज खालची दृश्य दाखवतोय। त्या ब्रिज खाली तर आपण पाहत असाल तर या ठिकाणी मराठा बांधवांनी आपल्याला जेवणाची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। हे मराठा बांधव आपल्याला जेवण करताना पाहायला मिळतात। आता जेवणाची तयारी सुरू केलेली आहे। आज तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे, आणि आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतायत। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, एरवी आपण बघतो की या ठिकाणी फक्त गाड्यांची गर्दी असते, फार फार तर बेस्ट बसेस असतील, मात्र आता ट्रक सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे गर्दी वाढलेली आहे, पीक कार्स आहेत। अशामध्ये आता सध्या ट्रॅफिकची स्थिती काय आहे याचे अपडेट आपण घेऊयात। माझी सहकारी प्रियंका हिच्याकडून। प्रियंका, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला ट्रॅफिकचे अपडेट मिळत आहेत? फरा, धन्यवाद। ॲक्च्युली 6 वाजून गेलेले आहेत, आणि 6 वाजून गेल्यानंतर सगळ्या चाकरमान्यांना आता घरी जाण्याची जी ओढ लागलेली असते, ऑफिसमधून सगळे घरी जातात। जसं फरा म्हणाली की आता पीक आवर्स सुरू झालेले आहेत, त्यामुळे आधीच मुंबईमध्ये बरंचसं ट्रॅफिक असतं। त्यानंतर आता गणेश भक्त देखील गणपती बघण्यासाठी हे बाहेर पडलेले असतात। त्यानंतर मराठा आंदोलन, आत्ताच आपण दृश्य बघितली कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे, त्यात मुंबईमध्ये पाऊस पडतोय।
थोडक्यात पाहूयात, CSMT वरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून ठाण्यामध्ये जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे. सहसा त्याला रोज जायला जर वेळ बघितला तर तासभर वेळ आपल्याला CSMT वरून ठाण्याला जाण्यासाठी लागतो, पण आत्ताची जी वेळ आपल्याला मॅजिक वॉलवर दिसतीये आत्ता 2 तास तब्बल वेळ दाखवतीये. का त्याचं कारण असं आहे की काही ठिकाणी खूप जास्त ट्रॅफिक जाम झालेला आहे. तेच आपण बघूयात. सगळीकडे जो लाल रंग आपल्याला दिसतोय त्याचा अर्थ आहे की ट्रॅफिक खूप जास्त झालेला आहे किंवा धीम्या गतीने ते ट्रॅफिक सुरू आहे. दादर पासून सायन कोळीवाडामध्ये आपण बघू शकतो लाल रंग आपल्याला दिसतोय, म्हणजे तिथे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम झालाय. त्याच्यानंतर सायन कोळीवाडापासून बऱ्याच प्रमाणामध्ये लाल रंग दिसतोय, तिथून सुद्धा ट्रॅफिक जाम झाल्याचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर पुढे घाटकोपरकडे जर आपण बघितलं तर थोड्याफार प्रमाणात तिथे ट्रॅफिक विरळ आत्ता तरी दिसतंय, पण जेव्हा सगळेच लोक घरच्या दिशेने जायला निघतील तेव्हा काहीच्या प्रमाणात हे ट्रॅफिक पुन्हा वाढणार आहे. विक्रोळीकडे आपण येऊया, तिथे हा लाल रंग दिसतोय, त्याचा अर्थ आहे इथे सुद्धा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आत्ता सुद्धा झालेला आहे आणि पुढे त्याचं आणखी प्रमाण वाढू शकतं. तिथून पुढे आपण जर मुलुंड ईस्टकडे आलो तर इथे सुद्धा लाल रंग हा दिसतोय, याचा अर्थ इथे पण मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. खरं तर पाऊस देखील पडतोय, त्यामुळे मुंबईमध्ये ट्रॅफिकचं प्रमाण एरवीही असतं, पण आता मराठा आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक देखील आलेले आहेत. पुढे आपण बघूया, ठाण्यापर्यंत बरंचसं ट्रॅफिक आपल्याला दिसतंय फरा. त्याची 3 कारणं आहेत. गणेश भक्त बाहेर पडलेले आहेत, त्याचबरोबर मराठा आंदोलन सुरू आहे, CSMT वर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की अत्यावश्यक काम नसेल तर CSMT कडे नका जाऊ, खूपच अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच तुम्ही जा. तर अशा पद्धतीने ही ट्रॅफिकची स्थिती आपण बघितली, त्यामुळे काही पर्यायी मार्ग असेल तर त्याचा वापर करा. बरोबर आहे. धन्यवाद प्रियंका, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणावी लागेल, कारण मुंबईकर या वेळेला घरी जाण्यासाठी निघतात आणि त्याच्यामुळे रस्त्यावर नेमकी काय स्थिती आहे, कुठे ट्रॅफिक आहे याचा अंदाज मुंबईकरांना आला असेल. आणि यासाठी एक तर कारण म्हणजे पीक आवर सुरू आहेत, दुसरं म्हणजे मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांचे ट्रक त्यांची वाहनं आपल्याला ठिकठिकाणी दिसून येत आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक हे प्रचंड वाढलंय. या मराठा आंदोलकांकडून तरी देखील तशी परवानगी दिली जाणार का, हा सवाल आहे. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिल्याची माहिती समोर येते. 6 वाजता मुदत संपलेली होती, परवानगी संपली होती, मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ दिल्याची माहिती आहे. आता ही मुदत नेमकी कधीपर्यंत दिली हाही एक सगळ्यात मोठा सवाल आहे. तर मनोज जरांगे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून परतणार नाही, आमरण उपोषण करणार असा निर्धार त्यांनी केलेला होता. आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल, एकूणच मनोज जरांगेंना परवानगी मिळाल्याचं दिसतंय, किती दिवसांची परवानगी आहे, काय अपडेट्स याविषयीचे? परवानगी जी आहे ती उद्यापर्यंतची दिली गेलेली आहे, कारण तसा अर्ज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आणि त्यानुसार त्यांना उद्यापर्यंत आझाद मैदानामध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याचबरोबर ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या देखील त्यांना कळवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या अटी शर्तीबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे. मुळात ज्या पद्धतीने आपण जरा संपूर्ण आझाद मैदान परिसर पाहिला किंवा मुंबई महानगरपालिका असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल संपूर्ण परिसर असेल, या परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आहेत, त्यांच्या गाड्या आहेत. या गाड्या इथून निघतील का, आंदोलक इथे थांबतील का, आणि जर मनोज जरांगे पाटील यांना उद्याकरता परवानगी दिलेली आहे तर त्यांना आतमध्ये देखील थांबण्याची परवानगी दिली आहे. पण त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते असतील का सगळेच कार्यकर्त्यांना इथे थांबून दिलं जाईल यावत मात्र पोलिसांनी स्पष्टता दिलेली नाहीये. मात्र उद्याच्या आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि त्या सर्वानुसार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते उद्या देखील सुरू राहील. पण परवानगी दिली आहे का याबाबत जो पोलिसांचं म्हणणं आहे ते आपण स्पष्टपणे सांगूया की त्यांनी उद्याकरता परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे उद्यानंतर परवासाठी त्यांना परवानगी दिली जाणार आहे की नाही, ते अर्ज करतील की नाही याबाबत जेव्हा पुढे. बरोबर आहे अजित, पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल. दरम्यान श्रीकृष्ण आवटी हे थेट आझाद मैदानातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. कृष्णा, काय सांगाल, परवानगी मिळालेली आहे 1 दिवसाची, आता आंदोलकांच्या काय भावना समोर येत आहेत?
अतिशय महत्वाची आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ती आझाद मैदानाला परमिशन जी आहे ती मुदत वाढून जी आहे ती मागणी केली होती आणि आता जी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो या संपूर्ण परिसरात आझाद मैदान या परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत आपले उपस्थित आहे. अगदी आता जे